शिरोळ तालुक्यातील चिंचवाड इथं राहणाऱ्या संदीप रामगोंडा शिरगावे या तरुणाचा मृतदेह काल सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आढळून आला होता। मृतदेहाच्या गळ्यावर ऋण असल्यानं शाहूपुरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला। याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये एक महिला आणि पुरुष मयत संदीप शिरगावे यांचा मृतदेह ओढून नेत असल्याचं आढळून आलं। या आधारे पोलिसांनी गडहिंग्लजला जाऊन शिरगावे यांच्या सासूरवाडीत चौकशी केली। चौकशीअंती दारूच्या नशेत मयत संदीप हा पत्नीला सतत त्रास देत असल्यानं पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती असं समजलं। पण गडहिंग्लजला जाऊन संदीप दारूच्या नशेत पत्नीला त्रास देत होता, त्यामुळे त्याच्या सासू-सासऱ्यांनी गडहिंग्लजहून कोल्हापूरला विनावाहक एसटी बसमधून प्रवास करत असताना जावयाचा गळा आवळून संदीपचा खून केल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी या प्रकरणी मयत संदीपची सासू गौरा काळे आणि सासरा हनुमंत अप्पा काळे यांना ताब्यात घेतलं होतं। आज या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।